कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये जे काही मी आता तुमच्याच माध्यमातून पाहतोय, आमची युती शिवसेना भाजपची आहे. म्हणून शिवसेनेचा महापौर त्या ठिकाणी बसेल हे निश्चित आहे, परंतु तो महायुतीचा असेल. आता या वेळेला अनेक लोक आम्हाला पाठिंबा देण्याच्या मनस्थितीत आहेत. त्यातल्या त्यात मनसेने जो काही पाठिंबा दिला आहे त्यांनी स्वतः येऊन त्यांनी सांगितलं की आमचा तुम्हाला पाठिंबा राहील, डेव्हलपमेंटच्या विषयावर आम्ही तुमच्याबरोबर आहोत. या दृष्टिकोन जर त्यांनी पाठिंबा दिला असेल तर त्याचं स्वागतच आहे ना. मनसेला काय पाहिजे? डेव्हलपमेंट पाहिजे. आणि मनसे तसा आमचा जवळचा मित्र सुद्धा राहिलेला आहे, म्हणून त्यांनी जवळ येणं हे स्वाभाविक होईल, त्याच्यात काही गैरपण नाही. म्हणून याच्यामुळे आमच्या महायुतीमध्ये आमच्या युतीमध्ये काही फरक होईल असं समजण्याचं कोणतंही कारण नाही. शिवसेना भाजप एकत्रितच आहेत. म्हणून आता मनसे आली, आता काहीतरी जुळवाजुळवा होईल, आणखीन काही फोडाफोडी होतील, मग काहीतरी वेगळी आम्ही सत्ता स्थापन करू असं कोणताही प्रकार नाही. म्हणून हा गैरसमज जो झाला आहे ना, जो काही पसरवला जातो आहे, हे अत्यंत चुकीचं आहे. आमचा महायुतीचाच महापौर त्या ठिकाणी असणार आहे, म्हणून त्याची चिंता करण्याचं काही कारण नाही. तुम्ही बघत असाल आता संभाजीनगरमध्ये भाजपचे जास्त नगरसेवक आलेत. आता आम्ही सुद्धा त्यांना स्वतःहून पाठिंबा देतोय, भले आम्ही वेगळं लढलो असेल तरी. म्हणून युतीचा धर्म पाळण्याचं काम आम्ही करतोय. युतीमध्ये धर्मामध्ये आम्ही कुठेही अडसर आणणार नाही आणि कुठेही युतीला धक्का बसेल असं कोणतंही वर्तणूक आमच्याकडून होणार नाही. श्रीकांत शिंदे यांनीच माहिती दिली की शिवसेनेचा महापौर होईल, मनसेचा उपमहापौर होईल. कुठे बाजूला भाजप बाजूला जाते. आणखी असं श्रीकांत शिंदे कुठेही बोललेले नाहीत. महापौर हा शिवसेनेचा होईल इथपर्यंत सर्व ठीक आहे. उपमहापौराबद्दलची कोणती घोषणा त्यांनी मला वाटतं केली नसावी. आणि हे सर्व युतीमध्ये जेव्हा हे वरिष्ठ नेते बसतील त्यानंतर ते ठरवलं जाईल.